मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं अजून एका ब्लॉग मध्ये. आपला आज आहे परतीचा ब्लॉग. म्हणजे आम्ही चाललोय मुंबईला, निघालोय आता काहीतरी 7:30 वाजलेत. अँड इथून मालवण मधून आम्ही निघतो आता, म्हणजे निघालोय जस्ट साहिलच्या घराच्या इथून. आणि यार काय मजा आली आहे यार इथे, काय बोलू तुम्हाला. इच्छा होत नव्हती जायची पुन्हा अजून असं वाटतं 2-3 दिवस राहू, पण भाई साहिलला सुट्टी नव्हती, तर तरी पण आम्ही 1 दिवस एक्सटेंड केला. काल जाणार होतो, पण बोलो 1 दिवस एक्सप्लोर तरी करू, इथे आलोय तेवढ्या लांब. मग काल स्टे केला अजून 1 दिवस. अजून जायची इच्छा होत नव्हती, बोला अजून 2 दिवस राहू, पण काय करणार गाइस, कॉर्पोरेट मजदूर आहे, आपल्याला जायला लागतं. काम करेगा तो अगली बार राइड पे आएगा ना मग साहिलला पण सुट्टी नव्हती, बोलत चला. मला तर आहे सुट्टी, पण साहिलला नव्हती, म्हणून बोलत चला आता भाई काय करणार. 1 दिवस बिचाराने एक्सटेंड केला आपल्यासाठी, बोललो म्हणून मी. बाकी खूप मजा आली इथे. बघूया कधीपर्यंत मुंबईला पोहोचतो. 9 hours दाखवते एस्टिमेटेड टाइम, बट तेच आपलं आरामात जाणार आपण. आपल्याला काय घाई नाही तशी, फक्त मुंबईमध्ये जरा प्रॉब्लेम आहे आम्हाला ट्रॅफिकचा. बाकी इथून आम्ही आता सुसाटच जाऊ. नाश्ता वगैरे एकदम प्रॉपर केला आम्ही. आणि अरे बघा ना तुम्ही, बघा व्ह्यू कसं आहे तिथे. इकडे मंदिर होतं, आता मागे गेलं ते. इकडे बघा शेती चालू आहे माझ्या लेफ्ट साईडला. रोड पण मस्त आहेत. हे बघा ना काय व्ह्यू आहे यार, सुंदर. समोर बघा, रोड बघा तुम्ही. यार किती शांत वाटते माझ्या मनाला, तुम्हाला काय सांगू आहे. सकाळ सकाळी थंड वातावरण आहे जरा, आणि असे हे रस्ते, दोन्ही साईडनी झाडं, मधून रस्ता जातोय. एकदम काय बोलत त्याला, सुंदर. सूर्यदेवता पण आलेत आज लवकर. लवकर म्हणजे आम्ही जरा उशीर निघालोय. म्हणजे ह्या टायमाला निघायचा प्लॅन होता, असं काय नाही. कारण की इथे अंधार खूप जास्त वेळ असतो, म्हणजे 6-7 वाजेपर्यंत अंधार असतो. त्यामुळे आम्ही बोललो थोडा उजेड झाला का जाऊ, कारण की इथे रस्त्याला लाईट्स पण नसतात ना. तर काय आपण पोहोचलोय मुंबई गोवा हायवेवरती. काय बोलतोय, हा घाल ना. तर काय आपण पोहोचलोय मुंबई गोवा हायवेवरती. आता इथून सुसाट स्ट्रेट आहे रस्ता आपला मुंबईपर्यंत. आता 7:40 झाले. 7:40 म्हणजे 8च्या आसपास वाजलेत, कारण की जरा मागे घड्याळ. बघूया आपण राजापूर पर्यंत कधी, 1 तासाचा रस्ता इथून. राजापूर कधी मारतो बघूया. अजून थोडं थोडं धुकं आहे का बघ, तुम्हाला दिसतंय का नाही माहित नाही, पण आहे थोडं थोडं धुकं. माझ्या डोळ्यांना दिसतंय. मेरी प्यारी प्यारी दो अखियां ना दिसतंय धुकं. चला चला अभी थोडा भगाते. एव्हरेज स्पीड 90-100 ची ठेवू, म्हणजे कसं बरोबर आपण डिस्टन्स कव्हर करू. आता असंच पूर्ण हायवे दिसणार आपल्याला. तर काय असं काय बोलत त्याला, इंटरेस्टिंग असेल तर दाखवेन तुम्हाला नक्की. फक्त हा गोप्रो टायमावरती चालू झाला पाहिजे, विचारतो गोप्रो. आता कसं आधी चालू करायला लागतं, नंतर रेकॉर्डिंग दाबायला लागतं. आता लगेच आपण काय बोलत त्याला, क्विक रेकॉर्डिंग नाही याच्यामध्ये. क्विक रेकॉर्डिंग होते चालू, पण मग माईक मध्ये आवाज रेकॉर्ड होत नाही. डॉगेज भाई, गाडच फाटली भाई माझी. तर पनवेल काय 420 किलोमीटर दाखवतंय, म्हणजे त्या बोर्ड वरती मी वाचला आता 420 किलोमीटरचं आहे, म्हणजे जास्तच आहे थोडं. बघा NS वाला बघा कसं ताणतोय. काय तेवढंच वाटतं आता.
इससे आगे नहीं जा पाएंगा. 390 बोलते, सबकी चड्डी बोलते. काय पोचलो आपण आता राजापूरला. म्हणजे 2 किलोमीटर आहेत अजून राजापूर. बरोबर 1 तासाच्या आतमध्ये आम्ही राजापूर आलोय बाई. कारण की 1 तास 20 मिनिटं दाखवत होता. खेचले मजबूतवाले. आणि इथून वरती गेले की माझं गाव इथून वरती गेले की माझ्या गावाला जाऊ शकतो आपण इथून. पण आपण आज नाही जात आहे कारण की आपल्याला घरी जायचं आहे. घरी म्हणजे मुंबईला जायचं आहे. घर तर इथंच आहे माझा, पण राहतो आपण मुंबईला ना. रिअल घर तर हेच आहे. काय बघा सुंदर अशी राजापूरचा ब्रिज. चल गाईज, आता काय क्रॉस केला आम्ही. आता संगमेश्वर येईल थोड्या वेळात. म्हणजे हातकांबा येईल, त्यानंतर संगमेश्वर. चांगलं क्रॉस केलं आम्ही. 8 वाजता निघून आता 10 वाजलेत. 10 सव्वा 10 वाजलेत. चांगलं क्रॉस केलं. जरा थांबलो होतो आता पाणी वगैरे प्यायला. एक वडापाव खाल्ला. पोटाला आधार. यार भाईचोद 10 वाजले आणि एवढी गरमी वाढली आहे ना. आता त्रास द्यायला चालू होईल गरमी. बघूया, आरामात जातोय आता, काय करणार. बाकी पूर्ण गोवा हायवे 1 नंबर बनला इथपर्यंत. पालीमध्ये थोडा ब्रिजचं काम चालू आहे. ते छोटासा पॅच आहे, हार्डली 1 किलोमीटर असेल. बाकी असाच रोड आहे पूर्ण. आम्ही सकाळी 3 तासात आता 150 किलोमीटर आम्ही कंप्लीट केले 3 तासात. तर रोड समजा तुम्ही किती चांगला असेल. 150 पेक्षा जास्त पण झालं असेल. मी काय एवढं बघितलं नाही आता. थोडंसं मालवण टू इथे आम्हाला 162 किलोमीटर दाखवते. म्हणजे आम्ही 150 किलोमीटर केलं असेल. बघूया आता. हे बघा आता असे थोडे पॅचेस वगैरे आहेत ते अजून पण हलके. हे समोर तुम्हाला दिसतंय ना, असं थोडं ब्रिज वगैरेचं जिथे काम चालू आहे ना तिथेच रोड खराब आहे. बाकी प्रॉपर रोड आहे गोवा हायवे. आता हे आम्ही संगमेश्वरच्या मागे जरा काम चालू आहे. बाकी इथून पुढे एकदम सुसाट रस्ता बनला आहे. सुसाट एकदम, काहीच प्रॉब्लेम नाही ना. तुम्ही आरामात 90 100 120 ची स्पीड मेंटेन करू शकता. आम्ही पण तसं चालू आहे. आणि हे थोडे डायव्हर्जन आहेत तेच, बाकी काय नाही. बाकी तुम्ही स्पीड बरोबर 100 90 अशी मेंटेन राहते बरोबर. बघू पुढे तुम्हाला सांगतोच. बाकी पूर्ण आज अपडेटच देतो तुम्हाला मी काय रोडचा हालत आहे. की मे मध्ये आता पब्लिक येईल तर अपडेट असला पाहिजे ना. पब्लिक येते मे वगैरे मध्ये आता या साईडला. काय संगमेश्वरला पोचलो आता. संगमेश्वरचा ब्रिज आहे आणि पुढे तिथे बस स्टॉप पण आहे त्यांचा संगमेश्वरचा. काय इथे समजत नाही भाई. रोड छोटा आला आहे, ब्रिज पण चालू आहे काम वरती. सोली जायचं कुठून आहे. इथून आहे का. हा शाटा बाय काय समजत पण नाही कुठून कुठं जायचं. हा एक आहे ना पॅच, तो अजून झाला नाही. मागे पण तुम्ही बघितला असाल ऑफ रोड आहे भरपूर. तर इथे पण आय थिंक ऑफ रोडच आहे. हे बघा काम चालू आहे जोरदार, पण ते होत नाही. लास्ट टाइम मी गणपतीमध्ये आलेलो तेव्हा पण असंच होतं. एवढंच काम झालेलं. पण हे ब्रिजचं काम ऑलमोस्ट आता व्हायला आलं. आय थिंक थोडंसं तरी प्रोग्रेस आहे. म्हणजे
असं की नाही की अजिबातच प्रोग्रेस नाही. यो बघा केवढा गाडी चालते, मस्त फिरतोय. जेसीबी की खुदाई हो रही इधर. एका साईडचा रस्ता झालाय बस गाईस, पण दुसऱ्या साईडचा अजून झाला नाही. तुम्ही आरामात देऊ शकता, असं काय नाही, एवढा पण खराब नाही. थोडा हलके हलके 1-1 किलोमीटरचे पॅचेस आहेत बस, डायव्हर्जन्स आहेत. बाकी रोड असंच आहे कॉन्क्रीटचा. या बघा ना, इथे आजूबाजूला कायच नाही, तुम्ही थांबूच नाही शकत इथे कुठे. एवढ्या उन्हामध्ये काय थांबणार, आणि आजूबाजूला ना दुकान आहेत ना काय. पूर्ण रोड बनेल ना गायज, तुम्हाला कायच नाही भेटणार इथे जोपर्यंत तुम्ही सर्व्हिस रोडला नाही जात. पूर्ण हायवे एकदम प्रॉपर हायवे बनणार आहे. परत आला डायव्हर्जन. आता आपण संगमेश्वर क्रॉस केलंय, सिटी मधून बाहेर आलोय. तो ब्रिज झाला ना एकदा संगमेश्वरचा, मग काय प्रॉब्लेम नाही. मग पाठी थोडेसे पॅचेस आहेत असे ज्याचं काम चालू आहे अजून. मग काय सीन नाही भाई, तुम्ही आरामात तुम्ही भाई 9 तास मला मालवण टू इथे दाखवलेलं. आपलं माझ्या घरी प्रॉपर कांदिवलीमध्ये जिथे मी राहतो. म्हणजे समजा तुम्ही हा पूर्ण रोड बनला ना, जसं आता हा वाला आहे, तसं तुम्ही गोव्याला 8 ते 9 तासात पोचू. 8 तास भरपूर आहेत गोवाला. बघा हे संगमेश्वरचं रेल्वे स्टेशन आहे वरती. रेल्वे स्टेशन कोकणात असे बनवलेत ना गायस, एअरपोर्टच वाटतात भेंचोत, एवढे खतरनाक बनवलेत. काल मी कुडालच्या रेल्वे स्टेशनला गेलेलो, भाई साहेब येडाच झालो मी. तर हे काय भाई, असं वाटतं एअरपोर्टला आलंय. प्रॉपर पार्किंग हे ते सगळं आतमधून तसंच आहे, फक्त बाहेरून बनवलं एअरपोर्ट सारखं. ते भारी वाटत होतं पण. तर काय उन्हामध्ये गाण तापून आलोय आम्ही महाडला जेवायला थांबलो होतो. आता 2 वाजलेत. 5 तासात आपण 300 किलोमीटर कव्हर केलेले, आणि आता अजून 150 काहीतरी किलोमीटर बाकी आहेत. 150-200 किलोमीटर. तर बघूया आता काय विषय. आरामात जाऊ. आता महाड येईल, महाडच्या थोडंसं मागे थांबलो होतो जेवायला. बाकी बघू आता कधीपर्यंत पोचतो. भाई एनर्जी लय लो झाले. आता जरा जेवलो तर बरं वाटतंय. मगाशी तर नॉन स्टॉप आलोय गाईस, थांबलोच नाही कुठे. बोलो इथे येऊनच थांबणार आणि एकदमच थांबणार काय तो एक तास तरी. आता 45 मिनिट्स आम्ही थांबलो, जेवलो. आता बरं वाटतंय ना, असं थंड थंड पाणी बिनी लस्सी बिस्सी पियालोय गाईस. आणि आता जरा खेचूया. ब्लॉक केलाच नाही मी जास्त, काय असाच रोड होता, काहीच नाही. आणि रोड चांगला बनला आता, काय टेन्शन नाही जर तुम्ही येत असाल त्या रोडने. संगमेश्वरचा पण रोड आता पूर्ण ऑलमोस्ट व्हायला आलाय. हार्डली डायव्हर्जन आहेत 1-2 किलोमीटरचे, तेच, बाकी काहीच नाही. बाकी पूर्ण रस्ता चांगला आहे गायस. तुम्ही कधी पण तोंड उचलून येऊ शकता. मस्त रोड आहे. अपडेट देना भी जरुरी है, कारण की या रोडवरती तुम्ही हे बघा टँक बॅग बघा, आजची घाण. टँक बॅगच उडाली असते आता. ते बाई साबिक आहे. तर काय आपली राईड आता कंप्लीट व्हायला आली आहे. आता जस्ट JNPTचा रोड पकडला आणि बस आता झाली माझी खाज मिटली आहे ब्लॉग करायची. तर हा ब्लॉग इथेच एंड करू आणि डायरेक्ट आता घरी जाऊ गायच. दमायला झालंय ना असं की काय बोलू तुम्हाला. आणि वरून ट्रॅफिक आहे बघा, ते मोठे मोठे ढेकून आहे घाले. चला रे चला.